जय गजानन. आज आपण धनु राशीच्या जातकांसाठी सप्टेंबर 2026 हा महिना कसा जाणार आहे, काय घडामोडी घडणार आहेत तुमच्या आयुष्यात या महिन्यामध्ये, ते आपण बघणार आहोत. काय अप्स अँड डाऊन आहेत, काय जे काय गोष्टी होतील, आनंद असेल की स्टक फिलिंग असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत टॅरोद्वारे आपण गायडन्स घेणार आहोत आपल्या ह्या महिन्यासाठी. सो ह्या रिडिंगला रेज्युनेट होण्यासाठी आपल्या इष्टदेवतेचं नाव घ्यायचं आहे. आणि हो, तुमचे जेही काही इष्ट असतील, तुम्ही ज्यांनाही मानत असाल किंवा कुलदेवी असेल, कुलदैवत असतील, जर तुम्हाला माहिती असतील तर त्यांचं नाव नक्की घ्या आणि या रिडिंगला रेज्युनेट व्हा. तुम्हीही घ्या, मी पण घेते. लेट्स स्टार्ट. आता आपण सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर आपण जॉबवाल्यांसाठी बघून घेऊ की जॉबवाल्यांसाठी कसा महिना असणार आहे. जॉबवाल्यांसाठी असा महिना आहे की तुम्ही डिटर्मिनेशनने तर काम करतात, व्यवस्थित काम करतात, पण फक्त तुमचा प्रॉब्लेम असा पण आहे की तुम्हाला फ्रीडमली काम करायला आवडतं. थोडंसं ॲग्रेसिव्ह नेचर आहे तुमचं वालं, की तुम्ही काम परफेक्ट करतात, ही गोष्ट तेवढीच खरी आहे. तुमच्याकडनं तुम्हाला ज्यानेही जे काम सांगितलं असेल ते तुम्ही परफेक्टलीच केलेलं आहे. तुमच्याकडे ॲथॉरिटी पण आहे. तुम्ही जे ठरवाल, जे कराल ते तुमच्याकडनं होतं आणि तुम्ही करून घेतात, हे एवढं पण आहे. पण मग आतून ना रागीट पण खूप आहात तुम्ही, म्हणजे चिडचिड होत असते, राग होत असते, कारण तुमच्या मनाच्या विरुद्ध झालं की तुम्ही त्या गोष्टीला फ्रस्ट्रेट होतात. ही पण गोष्ट तेवढीच खरी आहे. तुमचं जॉबच्या बाबतीमध्ये सगळं काही छान राहणार आहे, पण इन्व्हायरमेंटमध्ये गोष्ट अशी असणार आहे की तुमच्याकडनंच म्हणजे ॲग्रेसिव्हनेस असेल, ते असेल तर थोडंसं तुम्ही डॉमिनेटिंग होत चालले आहात. जॉबच्या ठिकाणी तुम्ही लोकांना डॉमिनेटिंग वाटतात. असं वाटत असेल त्या लोकांना की तुम्ही खूपच असं म्हणजे लादताय प्रत्येक गोष्ट त्यांच्यावर. प्रत्येक गोष्ट म्हणजे अशी आहे की तुमच्याच वेने झाली पाहिजे, असं त्यांना फील होतंय. सो या गोष्टीची तुम्हाला फक्त काळजी घ्यायची आहे की असं काही व्हायला नको. बिझनेसच्या बाबतीमध्ये बघायचं म्हटलं तर नवीन अपॉर्च्युनिटी तुमच्यापर्यंत येत आहेत, फक्त तुम्हाला स्वीकारायच्या आहेत त्या. डिवाइनली नवीन अपॉर्च्युनिटी मिळतायत तुम्हाला. फक्त असं आहे तुमच्या निगेटिव्ह थॉट्समुळे असेल किंवा तुमच्या ॲग्रेशनमुळे काही गोष्टी विस्कटतायत. तुम्ही ते बघायलाच तयार नाहीत की तुमच्याकडे काय नवीन येतंय, काय छान येतंय, युनिव्हर्स तुम्हाला काय सांगू इच्छितो, हे तुम्ही बघत नाहीयेत. ॲक्च्युअली म्हणजे आहे, एनर्जी चांगली होऊ शकते जर तुम्ही ठरवलं तर. पण मग तुम्ही असं आहे की तुम्हीच म्हणजे चांगल्या चांगल्या गोष्टींकडे, चांगल्या चांगल्या अपॉर्च्युनिटीजकडे तुम्ही शंकेच्या नजरेने बघतात, मुळात बघायचं म्हटलं तर. आणि विशेषतः ऑनलाईनचा जर काही विषय असेल तर त्याच्यामध्ये जास्तच तुम्हाला शंका आहे. जास्तच म्हणजे तुम्ही पुढे जायलाच तयार नाहीयेत. म्हणजे अपॉर्च्युनिटीला नवीन गेन करायलाच तयार नाहीत. आता जग हे ऑनलाईनचंच झालेलं आहे ॲक्च्युअलमध्ये, की ऑनलाईन सगळ्या गोष्टी परचेस करणं वगैरे सगळं छान आणि चांगलंच राहील तुमच्यासाठी. जर तुम्ही ऑनलाईन गेलात तर बेस्टच राहील धनुराशीच्या जातकांसाठी सांगते मी. सो जास्त टेन्शन घ्यायचं नाहीये. एक संधी युनिव्हर्सकडनं तुम्हाला मिळतीये. मी जसं सांगितलं की युनिव्हर्सकडनं संधी मिळणार आहे. एक संधी युनिव्हर्स देते. तुमचे एंजल्सच्या ब्लेसिंग्स तुमच्या सोबत असणार आहेत. त्याच्यामुळे काम, कूल, शांत राहून तुमचं ॲग्रेसिव्हनेस बाजूला ठेवून हे करून बघा. जीही तुम्हाला ऑनलाईन बिझनेस यायचा असेल किंवा नवीन काही ऑनलाईन परचेस करायचे असेल, सेलिंग करायची असेल, अशाशी तुमचं रिलेटेड तुमचा बिझनेस असेल ना, तर तुम्ही करू शकतात. होऊ शकतं, छान होईल. लक्ष देऊन करा, होणार आहे. विश्वास ठेवा, युनिव्हर्सवर विश्वास ठेवा, तुमच्या एंजल्सवर विश्वास ठेवा, सगळं काही छान होईल. आता गोष्ट अशी आहे की प्रत्येक बिझनेसला ऑनलाईनची गरज पडते. ऑनलाईन ऑफलाईनपेक्षा पण आजकाल लोक ऑनलाईन जास्त राहायला लागलेत. म्हणून अपग्रेड करायचं असेल तुमच्या बिझनेसला तर हा एक चान्स आहे आणि तो बेस्ट चान्स आहे. म्हणजे युनिव्हर्सकडनं तुम्हाला संधी मिळते. खूप कमी लोक असतात ज्यांना नवीन संधी मिळते. कदाचित ही गोष्ट पहिलीही तुमच्या आयुष्यात आली असेल, तुम्ही त्याला डिनाय केलं असेल, सेकंड टाइम आलेलीच आहे, तर तिला तुम्हाला बघायचंय आणि बघा की सगळं काही छान होईल. बॅलन्स करा, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होईल. आता आपण परिवारासाठी बघून घेऊ. परिवारामध्ये तर सगळ्याच काही गोष्टी छान आहेत. जर तुम्हाला परिवार वाढवायचा असेल
जर फॅमिलीमध्ये कुणाचं कन्सिव्हिंगचा विषय चालू असेल आणि तुमची इच्छा असेल की याला कन्सिव्ह झालं पाहिजे, म्हणजे कोणी बेबी प्लॅन करत असेल आणि तुमची इच्छा असेल की हा यांना बेबी झाला पाहिजे, तर होऊ शकतं. आणि इन्फिनिटीचा महिना आहे, फॅमिलीमध्ये सगळ्याच काही गोष्टी छान होतील, बेस्ट होतील, पॉझिटिव्ह होणार आहेत, विशेष म्हणजे ग्रोथ होतील. आतापर्यंत फॅमिलीमध्ये जेही काही अप्स अँड डाऊन चालू होते, अप्स अँड डाऊनची सिच्युएशन होती, काही गोष्टी तडजोड कराव्या लागत होत्या, तर त्या आता तितक्या करावं नाही लागणार. परिवारात जे काही हर्डल्स होते तेही रिझॉल्व्ह होण्याची वेळ आलेली आहे. कारण तुम्ही तुमच्या अग्रेशनवर, तुम्ही तुमच्या रागावर, तुम्ही तुमच्या नेचरमध्ये चेंजेस केलेले आहेत. तुम्ही सगळ्या गोष्टी म्हणजे राग, काम, क्रोध, मत्सर जे म्हणतो आपण, त्याच्यावर तुम्ही विजय मिळवलेला आहे मुळात तर. आणि तुम्ही स्वतः एक प्युअर सोल झालेली आहात, शांत पर्सन झालेले आहात. ह्या महिन्याची तुमची एनर्जी अशीच असणार आहे, काम, कूल अशी असणार आहे. आणि त्या एनर्जी म्हणजे किपिटअप भरपूर कमी लोक असतात ज्यांच्या आयुष्यामध्ये अशी एनर्जी येते. छान आहे, तसं तुम्ही पर्सनही चांगले आहात, यात पण डाऊट नाहीये. सो आता आपण कपलसाठी बघून घेऊ की कपलसाठी हा महिना कसा असणार आहे. थोडा स्टक फिलिंग मध्ये तुम्ही आहात, थोडस बोलण्यामुळे असेल किंवा म्हणजे असं असतं की व्यक्ती बोलताना खूप काही चुकीच्या पद्धतीने बोलून जातो, त्यामुळेही तुमच्या रिलेशनशिपमध्ये थोडंसं अनबॅलन्स झालेलं आहे. म्हणजे बोला, चांगलं बोला, चांगल्या गोष्टी करा, पार्टनरला समजून घ्या, एकमेकांना समजून घेऊ. जितकं समजून घ्याल तितकंच तुमच्या आयुष्यामध्ये काही गोष्टी चांगल्या होणार आहेत, ही पण गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. जर तुम्ही एकमेकांना समजून नाही घेतलं तर मग प्रॉब्लेम क्रिएट होतील. आणि जर समजून घेण्याचा प्रयत्न केला तर सगळंच काही छान राहील. इमोशनली तुम्ही एकमेकांसोबत अटॅच व्हा, एकमेकांसोबत व्यवस्थित बोला, एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण करा, एकमेकांपासून सगळ्या काही गोष्टी एकमेकांना सांगा, बोला. कारण बोलून सगळेच गोष्टी सॉल्व्ह होतात. मला तरी असं वाटतं की बोलल्यानंतर, पण ही पण गोष्ट तेवढीच खरी की अति बोलल्यानंतर आणि काहीही बोलल्यानंतर पण सिच्युएशन खराब होते, ही पण गोष्ट तेवढीच खरी आहे. चांगलं बोला, व्यवस्थित बोला, महत्वाचं बोला, ट्रान्सपरन्सी ठेवा. विशेष म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये पार्टनर्सला काही नीड असेल, काही हवं असेल तुमच्या पार्टनरला, की तुमच्याकडनं की काही आर्थिक गोष्टी तुमच्या पार्टनरला तुमच्याकडनं हव्या असतील, ते घेऊन द्या. लक्झरियस गोष्टी असतील, विशेषतः जेंट्ससाठी तुमच्या पार्टनरला जर काही शॉपिंग करायची असेल तर शॉपिंग करून द्या. त्यांच्यासाठी जितकं तुम्ही शॉपिंग कराल तितकं तुम्हाला बेस्ट राहील, ही पण गोष्ट तेवढीच खरी आहे. बोलण्यापेक्षा पण हे सगळ्यात अगोदर करायचं आहे तुम्हाला की शॉपिंग करून द्या. असंही शॉपिंग सध्या फेस्टिवल सीझन चालू आहेत, त्याच्यामुळे मग शॉपिंगचं क्रेजही खूप असतं लेडीजमध्ये. सो जोक्स पार्ट, बट आहे की तुम्ही जेवढं तुमच्या पार्टनरमध्ये इन्व्हेस्ट कराल तितकंच तुमच्यासाठी आयुष्य तितकं सोपं, सरळ आणि लक्झरियस राहील, ही पण गोष्ट तेवढीच खरी आहे. सो आता आपण हेल्थच्या बाबतीमध्ये विचार करायचा म्हटलं तर हेल्थ थोडं म्हणजे अति काम, अति ट्रेस, अति म्हणजे डिटर्मिनेशन मध्ये राहण्याच्या नादामध्ये, अति वर्कलोड ओढून घेण्याच्या नादामध्ये थोडी तब्येत अप्स अँड डाऊन राहील. एनर्जी पॉझिटिव्ह आहे, पण मग हेल्थच्या बाबतीमध्ये थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो. थोडं म्हणजे आता बघा ना, रिलेशनशिपमध्ये जर काही गोष्टी तुम्ही व्यवस्थित ठेवल्या नाही, जॉबच्या ठिकाणी जर तुम्ही रागच करत राहिले, बिझनेसमध्ये जर तुम्ही नवीन ऑपॉर्च्युनिटीला घेतली नाही, तर डिप्रेस, एन्झायटी, थॉट प्रोसेस खराब होणं, ह्या गोष्टी होतात. आणि मग काय होतं की हळूहळू हळूहळू हळू तुम्हाला याचा बॅगेज तुमच्या आयुष्यात तयार होत असतो, की झोप लागणार नाही, इन्सोमियाचा प्रॉब्लेम होऊन जाईल, म्हणजे डिप्रेस राहायला लागाल, सगळ्या काही गोष्टी प्रॉब्लेम व्हायला लागतील, असं ह्या गोष्टी म्हणजे. आणि ह्या गोष्टींना अति ग्रोथ होऊन जाईल जर तुम्ही या गोष्टी इथेच नाही थांबवल्या तर. आणि जर थांबवण्याचा प्रयत्न केला तर स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःवर सोबत न्याय करा, लोकांसोबत करण्यापेक्षा की ह्याच राग करून, लोकांवर चिडून, कुठली ऑपॉर्च्युनिटी न घेऊन, कुठलाही डोक्याला ताण ओढून घेऊन स्वतःसोबत वाईट करतायत तुम्ही, लोकांसोबत नाही. तुम्हाला स्वतःसोबत जस्टिस करायचं आहे, स्वतःसोबत काही गोष्टी छान करायच्या आहेत. लोकांचा विचार तर सेकंडला आहे. फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला स्वतःला ठेवायचंय की तुम्ही स्वतः कशी व्यवस्थित राहाल, तुमची हेल्थ कशी व्यवस्थित राहील, तुमच्या हेल्थसाठी काय बेटर असेल. जितकं शांत राहू शकतात, जसं परिवारात तुम्ही शांत राहतात तसं बाहेरही राहायचंय. म्हणजे बाहेरचं डोक्याला ताण घरात येणार नाही. घरातली एनर्जी जितकी छान आहे, छान होते, राहते, तर तेवढीच राहू द्या. सो
ही तर झाली जनरल रिडिंग. जनरल रिडिंग आहे धनु राशीच्या जातकांसाठी. सो तुम्हाला जर पर्सनल रिडिंग करून घ्यायची असेल, तुमची काहीही प्रॉब्लेम असेल, वास्तूविषयी असू शकतो किंवा इव्हल आय असेल, निगेटिव्हिटी असेल, कुठलाही असेल, कुंडलीमध्ये काही दोष असतात, बऱ्याच जणांना वर्कमुळे पण प्रॉब्लेम असतो, जॉब मिळत नाही, किंवा काहींना बिझनेसमध्ये ग्रोथ हवी असते, असे काहीही तुमचे प्रॉब्लेम्स असतील, तर असं जर काही असेल तुम्हाला प्रॉब्लेम, तर तुम्ही आमच्याशी पर्सनल रिडिंग करून घेऊ शकतात. तसा नंबर आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे आणि तिथून तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. आणि मुळात फक्त मेसेज करायचा आहे आणि तुमची अपॉइंटमेंट बुक करायची आहे सगळ्यात अगोदर. त्याच्यानुसार आम्ही तुम्हाला वेळ देऊ आणि वेळ दिल्यानंतर आम्ही तुमच्याशी कॉन्टॅक्ट करू, तुमच्याशी आम्ही संपर्क साधू. तसं मेसेजमध्ये तुम्हाला प्रॉब्लेमही सांगायचा आहे की काय प्रश्न आहेत. हा, आणि ही पण गोष्ट लक्षात ठेवायची की फक्त 3च क्वेश्चन तुम्ही विचारू शकतात. 3 क्वेश्चनच्या वर तुम्ही क्वेश्चन विचारू शकत नाहीत. हे तुम्हाला डिसाईड करायचे की तुमचे 3 क्वेश्चन कुठले असणार आहेत. प्रॉपर 3 क्वेश्चन. त्याच्यापेक्षा 4था क्वेश्चन तुमचा घेतला जाणार नाही, ही पण गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे. हे का, हे मी एक शॉर्ट बनवून सेपरेटली टाकेल की असं का म्हणून मी बोलले असं म्हणून. पण जर आजची रिडिंग तुम्हाला आवडली असेल ना, तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, कमेंटमध्ये जय गजानन लिहायला विसरू नका. जय गजानन.